मी गणेश नामदेव खलाटे, राहणार कांबळेश्वर, तालुका बारामती। या ठिकाणी सुरुवातीला मी वॉटर कंडिशनर वापरत होतो। तो येणारा वॉटर कंडिशनर मी जवळपास 4 महिने वापरला। श्री दत्ता माळशिकारे यांचं माझ्याकडे वारंवार येणं होतं आणि त्यांच्या माध्यमातून गिरीश चंदने सरांना पण एकदा त्यांच्या बागेमध्ये ऐकलं होतं की ॲटोफिलच्या वॉटर कंडिशनर सिस्टीमबद्दल। आणि एक दिवस चंदने सर माझ्याकडे आले आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचं इथं अवलोकन केलं की बाबा तुम्ही हे मशीन, त्या मशीनमध्ये आणि आपल्या मशीनमध्ये काय फरक आहे, तुम्ही माझं मशीन एकदा बसवून बघा। आणि मग मला सुरुवातीला 2-3 महिने त्या मशीनचा रिझल्ट आला, पण नंतर पहिली गोष्ट त्या मशीनला व्होल्टेज लागतं। इथं आमच्याकडे अर्थिंगची सप्लाय नाही वगैरे, त्यामुळे त्याला 200 वॅटच्या खाली आलं की त्याचे रिझल्ट येत नव्हते मला। मग दत्ता सरांच्या आणि चंदने सरांच्या माध्यमातून मी माझ्या विहिरीवरती ते मशीन काढून ठेवलं आणि हे ॲटोफिलचं मशीन बसवलं। आणि साधारणपणे 2.5 ते 3 महिने झालं मी हे मशीन बसवून। तर मला त्या मशीनपेक्षा ह्या मशीनमध्ये निश्चितपणे अनेक गोष्टींमध्ये सरस असे रिझल्ट आलेले आहेत। विशेषतः माझ्या विहिरीतलं पाणी हे निथळ झालेलं आहे आणि पाणी निथळ झाल्यानंतर त्या पाण्यातलं शेवाळ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। झाडांचा शेंडा वगैरे खूप व्यवस्थितपणे चालतोय, पांढऱ्या मुळीची चांगल्या पद्धतीनं वाढ होते आणि अशा पद्धतीनं मला सध्या तरी त्या मशीनपेक्षा या मशीनचे रिझल्ट चांगले आलेत। आणि माननीय चंदने सरांचं याच्याप्रती असणारं काम, त्यांनी केलेली ह्या मशीनबद्दलचं संशोधन, त्यांची असणारी शेतकऱ्याप्रतीची तळमळ पाहून या ठिकाणी हे मशीन मी आज सध्या वापरत आहे। आणि ह्या मशीनच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना मी एवढं सांगू शकतो की जर तुम्हाला कोणत्याही औषधाशिवाय, टॉनिकशिवाय जर आपल्या शेतातली पांढरी मुळी चालू ठेवायची असेल तर वॉटर कंडिशनर या तंत्रज्ञानाला पर्याय नाही आहे। आणि लोकांनी जास्तीत जास्त मोठ्या पाण्यावर ट्रीटमेंट करून शेतीमध्ये जर तुम्हाला आमूलाग्र बदल करायचे असतील तर तुम्ही वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान हे तुम्हाला आज ना उद्या कधीतरी आत्मसात करावं लागणार आहे, ते प्रत्येकाला वापरावं लागणार आहे। इथून पुढे सगळ्यांनी ते वापरावं एवढंच मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो। धन्यवाद। खलाटे, तर मी ह्याच्या अगोदर वॉटर कंडिशनर वापरत होतो। त्याच्यामध्ये मला या ठिकाणी जमिनीमध्ये जो बदल जाणवलेला आहे की पूर्वी होता बदल, नाही असं नाही आहे, पण त्यानंतर मी ॲटोफिलचं वॉटर कंडिशनर वापरल्यापासून या ठिकाणी मला जमिनीमध्ये खूप असा भुसभुशीतपणा आलेला आहे। ह्या मुळ्या पण इथं बघा हाताला लागतात आणि हाताने ही जमीन उकरता येते आहे, एवढी भुसभुशीत झालेली आहे 4 महिने हा वॉटर कंडिशनर मी वापरत असल्यामुळं। आणि हे तुम्हाला या ठिकाणी जाणवत आहे की या जमिनीला सहज हाताने, म्हणजे पूर्वी ह्या आमच्या जमिनी कुठल्या तरी अवजाराच्या साह्यानेच खणल्याशिवाय येत नव्हतं हे, पण हे आता इझिली जवळपास मी 4 ते 6 इंचाचा हाताने खड्डा या ठिकाणी केलेला आहे। आणि तो असा सहजपणे ह्या मातीमध्ये ती पोरॉसिटी आलेली आहे, मातीमध्ये एक प्रकारचा हलकेपणा आलेला आहे आणि ही माती अतिशय मऊ अशी माती, हाताने हे उकरता येईल अशी ही जमीन वॉटर कंडिशनरच्या वापरामुळे झालेली आहे। वापरतोय आणि त्या वॉटर कंडिशनरच्या द्वारे विहिरीमध्ये त्या पाण्याचं सर्क्युलेशन करतोय आणि विहिरीमध्ये पाण्याचं सर्क्युलेशन करत असताना विहिरीमधला पाणी तर निथळ झालेला आहे। पूर्वी ह्या पाण्याचा तळ दिसत नव्हता, आज ह्या पाण्याचा तळसुद्धा दिसतोय। पाणी शांत झाल्यावरती पाण्यातलं शेवाळ्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे, आपण विहिरीमध्ये प्रत्यक्ष बघू शकता। अशा पद्धतीने विहिरीत ज्यावेळी आपल्या शेताला पाणी द्यायचं नसतं त्यावेळी हे पाणी विहिरीत जर सोडून दिलं तर विहिरीतल्या पाण्यामध्ये आपल्याला अनेक बदल जाणवत आहेत। विशेष म्हणजे पाणी येणारे जे सप आहेत ते सपसुद्धा मोकळे होतात, पाणी नितळ होतं आहे, पाण्यातलं शेवाळाचं प्रमाण कमी होतं आहे आणि ॲटोमॅटिकली एक प्रकारे ते पाणी रिचार्ज होतं आहे थोडक्यात।